विधानसभेला आमची महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये एकत्रपणे आम्ही निवडणूक लढलो आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भामध्ये एकतर निवडणूक लढायचं का सामूहिकपणे जायचं या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाने अद्यापर्यंत त्याबद्दलची भूमिका घेतलेली नाही आहे. शेवटी तिन्ही पक्ष वेगळे आहेत. तिन्ही पक्ष काही भूमिका घेऊ शकतात, पण काँग्रेस पक्षाची नेहमीचीच भूमिका राहिली आहे की स्थानिक नेते असतील, त्या ठिकाणचे कार्यकर्ते असतील, यांनी बसून समविचारी पक्षासोबत आघाडी करावीत. आता यावेळेला जे काही निर्णय काँग्रेस पक्षाचे नेतृत्व राज्यस्तरावरचं घेईल त्या नेतृत्व निर्णयाप्रमाणेच आम्ही पुढे जाऊ. काँग्रेसचे विकास ठाकरे यांनी सुद्धा एकला चळवळीची भूमिका घेतलेली आहे. नाही, ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका किंवा प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं, पण काँग्रेस पक्षाच्या राज्याच्या नेतृत्वाने जोपर्यंत अधिकृत भूमिका घेऊन जाहीर करत नाही तोपर्यंत ती काँग्रेस पक्षाची भूमिका असू शकत नाही. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा या भूमिकेचं एक प्रकारे स्वागतच केलं आहे असं बोललं जातं. नाही, प्रत्येकाची ताकद आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष आतापर्यंत नेहमीच जिंकत आलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सगळ्यात जास्त सदस्य काँग्रेस पक्षाचे राहिले आहेत. एक मजबूत आहेत काँग्रेस पक्ष. काँग्रेस पक्ष लढू शकतो, परंतु या संदर्भामध्ये सुद्धा भूमिका ही पक्ष नेतृत्वाने घेतली पाहिजे. राज्याच्या काँग्रेस पक्षाच्या ती जी भूमिका घेतील ते सर्वजण मान्य करतील, परंतु त्या स्तरावर निर्णय हा जिल्हा स्तरावर असेल किंवा त्या संस्थेच्या स्तरावर असेल, त्या ठिकाणचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते निर्णय घेत असतात की समविचारी पक्षाशी कोणाशी आघाडी करून आम्ही लढावं. ते म्हणणार नाही. संजय राऊत हे अधिकृत त्यांचे प्रवक्ते आहेत, त्यांनी ती भूमिका घेतली असेल, परंतु काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने अद्याप कोणती भूमिका घेतली हे काही जाहीर केलेलं नाही आहे. तशा प्रकारची अधिकृत भूमिका काँग्रेस पक्षाची जाहीर करतील, पण ताकद काँग्रेस पक्षाची आहे हे मान्य करावे लागेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.